नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पिंपळगाव बसंत मार्केटमध्ये आणि येवल्यावरनं शेतकरी इथे गाडी घेऊन आलेले आहे. दादा आपलं नाव? दत्तात्रय साताळकर. दत्तात्रय साताळकर म्हणून शेतकरी आहे, तालुका येवला. हो, तालुक्यात. आज रेट काय चालू आहे आणि एकंदरीत त्यांची काय अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ. चांगल्या मालाला चांगला रेट आहे. आता 570 मागितला आहे. ओके. पण 600 रुपयाची अपेक्षा आहे. सरासरी मार्केट 500-550 रुपये चालू आहे. आपला मागचा तोडा कसा गेला होता? मागचा तोडा 575 रुपये दिला होता मागच्या 2 दिवसापूर्वी. तर आज 570 लागलाय. काय वाटतं तुम्हाला येत्या काळात आवक आणि रेटवर काय परिणाम होईल? म्हणजे मुळात म्हणजे झाडांनाच फळं कमी लागले, त्याच्यामुळे मला नाही वाटणार का मार्केट मागच्या वर्षी जसं जाम व्हायचं, बाजारभाव जसे ढासळले होते तसे यावर्षी ढासळणार नाही. एकंदरीत पावसामुळं नुकसान झाले, प्लॉटचं फुटवे आणि परत सेटिंग आणि फळ निघले नाहीये. त्या मानानंतर शेतकऱ्यांना काय रेट मिळते ते रेट म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्या मानाने शेतकऱ्यांना काय रेट भेटले पाहिजे काय वाटतं? 570 पण रेट आहे ना, हा पण परवडणारा रेट नाही. आमच्या एकरी मागच्या वर्षी 2000 पर्यंत जाळ्या निघाल्या. बरोबर. आणि या वर्षी आमच्या 500 ते 700 जाळ्या निघणार आहे 1 एकरामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे हा भाव पण ठीक आहे. 100 ते 200 रुपये विकायच्या ऐवजी हा 500-700 जातोय, समाधानी. म्हणजे आपल्याला जे मार्केट वाढलेलं दिसतंय की 500-500 जातंय, पण तरी शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचा जे खर्च लागलेला त्यांना टमाटीपर्यंत आणण्यासाठी तो खर्च परवडणारा एकंदरीत आहे का? भांडवल राहील का तुम्हाला? भांडवल नाही. मागच्या वर्षी काय 2 वर्षापासून काय होतंय, घरातून पैसे जात आहे टोमॅटो पिकामध्ये. या वर्षी किमान मानसिकता राहील पुढच्या वर्षी लावायची. म्हणजे जास्त काही पैसे मिळणार नाही, पण एकरी जर असे शेवटपर्यंत जर बाजारभाव जर टिकले, 500-550 रुपये जर टिकले, तर एकरी एखादा 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांना शिल्लक राहू शकतं. जास्त नाही. ज्याचं पण 100 मधल्या 10 शेतकऱ्यांना मिळू शकतं ज्याचा प्लॉट चांगला आहे. त्याचा 80% शेतकऱ्यांचे प्लॉट खराब झाले. तर मित्रांनो, दादाचा या व्हिडिओतर्फे एकच सांगायचं आहे की हे जे रेट सध्या मार्केटला मिळते हे जर शेवटपर्यंत टिकून राहिले तर त्यांना काहीतरी भांडवल वगैरे मिळणार आहे. त्यांनी जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद.